नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण बघा एलएस मराठी. विधान भवन बॉम्ब उडवून देण्याची धमकी आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. खरं तर तशा प्रकारचा ईमेल विधिमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर आला असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर विधान भवन सह अन्य 4 ठिकाणी देखील बॉम्ब ठेवून त्यांना उडवून देण्याची धमकीचा मेल प्राप्त झाल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय. राम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये मेट्रो, शेअर बाजार, हायकोर्ट आणि बँका बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकंच नव्हे, सकाळी 6:57 बॉम्ब आणि मिसाईल हल्ल्याचा मेल आल्याचं या ठिकाणी विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी म्हटलेलं आहे. ऍक्च्युली या सगळ्या प्रकरणानंतर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना, खरं म्हणजे बाकीच्या सर्वांनाच, विधिमंडळाशी संबंधित असलेल्या सगळ्यांना गेटवरच रोखण्यात आलं. सर्चिंग ऑपरेशन सुरू झालेलं आहे, श्वान पथक दाखल झालेलं आहे. त्या ठिकाणी खरं म्हणजे बॉम्ब शोध पथक देखील दाखल झालेलं आहे. पण याच सगळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलंय की खरं तर विधान भवन बॉम्ब न उडवण्याची देण्यात आलेली जी धमकी आहे ती निव्वळ अफवा आहे. कुणीही घाबरून जाऊ नये असं स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे. इकडे राम शिंदे एक म्हणतायत, तिकडे उपमुख्यमंत्री एक म्हणतायत. म्हणजे सुनेत्रा पवारांचं स्टेटमेंट आहे की ही धमकी म्हणजे निव्वळ अफवा आहे. तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणतायत की होय, विधिमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर मेल आलेला आहे, त्यामध्ये बॉम्ब आणि मिसाईल हल्ल्याचा उल्लेख आहे आणि बॉम्ब आणि मिसाईलनं विधान भवनसह शेअर बाजार, बँका, हायकोर्ट, मेट्रो उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता खरं तर या ज्या काही अफवा आहेत असं ज्या सुनेत्रा पवार म्हणतायत, तर तिकडे एक संविधानिक पदावर असलेले राम शिंदे मात्र होय असा मेल आलेला आहे विधिमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर असं म्हटलं जात आहे. नेमकं खरं काय आहे यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. याच्यातली उत्तमभूत आणि अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पहा एलएस मराठी. स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे. विधान भवनासह आणखी 4 महत्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणेने आणि आवश्यक ती दखल घेतलेली आहे. संपूर्ण